जे शिक्षकांना कंपल्सरी करण्यात आलेले आहे, जे शिक्षक सर्व्हिसमध्ये आहेत किंवा जे पदोन्नतीसाठी आहेत किंवा काम करत आहेत, त्यांनी टीईटी कंपल्सरी व्हा, नाही तर कायमची सक्तीची रजा घ्या, असा सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट निर्णय दिलेला आहे. आणि त्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये शिक्षकांना आता मात्र बाहेर जावंच लागेल. 2010च्या निर्णयानुसार एनसीटीएने शिक्षकांसाठी तामिळनाडू, महाराष्ट्र राज्यामध्ये टीईटी ही कंपल्सरी करण्यात आली होती, परंतु त्याच्यावरती 2011, 2013, 2019, 2025च्या जून जुलैमध्ये सुद्धा एक्झेम्पशन देण्यात आलं होतं, परंतु आता कोणाची सुटका नाहीये. त्याच्यामध्ये जे मायनॉरिटी इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये टीईटी बंधनकारकच केली जाणार आहे, परंतु त्याचा जो निर्णय आहे तो सेपरेट बेंच आहे, मोठं बेंच आहे ते घेणार आहे. त्यांनी फक्त दिलेला नाही, परंतु बाकीचे 1 ते 8 साठी ही टीईटी बंधनकारक आहेत. मग तुम्ही ते पासिंग असणंच गरजेचे आहे. टीईटी इतकीशी सोपी नसते जशी टेट शिक्षक भरतीसाठी सोपी असते, परंतु इथं मात्र ती बंधनकारकच आहे आणि त्याचा आता इम्प्लिमेंटेशन सुद्धा केलं जाणार आहे. आणि त्याचमुळे आतापर्यंत जी 2 वर्षाची सुविधा देण्यात आली होती, शिक्षक उगीच तिथे स्वतःच तग धरून राहिले होते, परंतु आता त्या सर्वांची स्वप्न आता धुळीस मिळालेली आहेत आणि त्यांना सक्तीच्या रजेवरती जावं लागणार आहे. त्या संदर्भातलं मित्रांनो, नुकतंच सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आपण डिटेलमध्ये लाईन बाय लाईन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनातल्या सर्व शंका दूर होतील. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये टीईटी फक्त 1ली ते 8वी साठी बंधनकारक होती. टेट 2025 साठी राज्यातील सर्व शिक्षक भरतीसाठी हा नियम असेल, परंतु जेव्हा टेट 2026 होईल, टेट 2027 होईल, TAIT बद्दल मी बोलते, तेव्हा मात्र 1ली ते 12वी साठी ही जी एनसीटीची टीईटी असेल किंवा सीटीईटी असेल, आयदर ऑर आहे, दोन्हीपैकी एक परीक्षा तुम्हाला पास करावी लागते. ती तुम्हाला बंधनकारक आहे आणि ती तुम्हाला पास करावंच लागणार आहे. आतापर्यंत जर तुम्ही टीईटी ते प्रिपरेशन करत नसाल, तुम्ही 9 ते 12 साठी असाल आणि तुम्ही विचार करत असाल की आम्हाला नाहीये, आम्हाला त्याचा फरक पडत नाही. येस मित्रांनो, तुम्हाला त्याचा फरक पडणारच आहे. फक्त आता तुम्हाला एक्झेम्पशन मिळालेलं आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. कारण आता मात्र सप्टेंबर 30 पर्यंत जी संच पर्यंत चालते, काळजी करू नका. तोपर्यंत जे शिक्षक विदाऊट टीईटीचे शिक्षक म्हणून शिक्षक आहेत, त्यांना मात्र सक्तीच्या रजेवरती जावं लागणार आहे. आणि याच आता रेफरन्स घेऊन आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून, शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा आता बरंच अर्थात शासनाला सुद्धा याची जाग येते. आता आपण याच्यासाठी फॉलोअप घेणार आहोत आणि मंत्रालयातून आपोआप प्रत्येक शिक्षणाधिकारी, EI, EO यांना लेटर जातील, आयुक्त कार्यालयातून लेटर जातील आणि यांना आता बाहेर काढण्याचं काम केलं जाईल आणि शिक्षक भरतीसाठी जागा मात्र रिकाम्या होतील. चला मित्रांनो, पाहूया डिटेलमध्ये जजमेंट. अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आणि हो, आपलं टेलिग्राम, व्हॉट्सअप सुद्धा जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. नोटिफिकेशन ऑन करून करायला विसरू नका. त्याचं कारण असं आहे की महत्वाच्या गोष्टीसाठीच आपण लाईव्ह येत असतो आणि तुमचे समस्या सोडवण्यासाठी नक्कीच आपण नेहमीच जबाबदारीने तत्पर असतो. चला मित्रांनो, सुरुवात करूया. सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे, त्याच्यामध्ये अपील नंबर सुद्धा तुम्ही पाहू शकता. हायलाईट केलेल्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये खूप कोर्ट केसेस आहेत, त्याचं सुद्धा अपील केलेलं आहे, त्याचे सुद्धा पूर्णतः रेफरन्स दिलेले आहेत. त्याचबरोबर जर तुम्हाला ही जजमेंटची कॉपी हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल ची लिंक आहे, ती तुम्ही क्लिक करू शकता आणि तुम्हाला मिळून जाईल, किंवा आपला टेलिग्राम, व्हॉट्सअप जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. याच्यामध्ये बरेच सारे रेफरन्सेस दिलेले आहेत, ते सुद्धा आपण पाहूया. आणि खूप डिटेलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामधलं थोडंसं फक्त मी तुम्हाला हायलाइटेड पॉईंट फक्त वाचून दाखवते. इंटर एलिया क्वेश्चन्स रिगार्ड द ऍप्लिकेबिलिटी ऑफ टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट टू मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट and whether qualifying TET is mandatory prerequisite for recruitment teachers as well as promotion teacher were under consideration. Such a proceeding in brief appellant before the court. आता मायनॉरिटीसाठी हे कंपल्सरी आहे का, तर त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आहे की मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूट who are aggrieved because they are not being allowed to recruit teachers who are not qualified in TET. आता त्याच्यामध्ये आहे की आर्टिकल आहे कॉन्स्टिट्यूशन 12 आर्टिकल, त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे की टीईटी मॅन्डेटरी आहे अपॉइंटमेंट फॉर द टीचर. आणि ज्यांची टीईटी ही 2009च्या अगोदर इंडिव्हिज्युअल टीचर्स जे होते आणि ज्या विद्यार्थ्यांना फ्री आणि राईट टू चिल्ड्रन फ्री अँड कंपल्सरी ऍक्ट 2009 नुसार त्यांच्या प्रमोशनसाठी टीईटी ही मॅन्डेटरी आहे. त्याचबरोबर आता वेगवेगळे मित्रांनो इतर रेफरन्सेस दिलेले आहेत, ते सुद्धा
तुमच्या सर्वांसाठी महत्वाचे आहेत. त्याचबरोबर अजून एकदा क्लिअर करते, ही टीईटी बंधनकारक असणार आहे, परंतु मायनॉरिटी इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये एक मोठं खंडपीठ येणाऱ्या काळामध्ये याच्यावरती निर्णय होणार आहे. मग टीईटी जी आपण बंधनकारक बोलतोय किंवा आतापर्यंत जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्याचा नक्की मिनिंग काय? तर मित्रांनो, जे शिक्षक रिटायरमेंटसाठी आलेले आहेत, ज्यांची रिटायरमेंटसाठी फक्त 5 वर्ष राहिलेली आहेत, त्यांनाच फक्त याच्यापासून एक्झेम्पशन मिळणार आहे. अन्यथा बाकीचे जे शिक्षक आहेत, जे पदोन्नतीसाठी सुद्धा किंवा पदोन्नतीसाठी सुद्धा त्यांना शिक्षक म्हणून जी ही टीईटी आहे ती कंपल्सरी असणार आहे आणि त्यांना 2 वर्षाचा वेळ देण्यात आलेला आहे. आता हे जजमेंट फार मोठं आहे आणि तितकंच ते समजून घेणं गरजेचं आहे. आपण डायरेक्ट आता इथे जंप मारणार आहोत. 110 पेजेसचे जजमेंट आहे. ते म्हणजे ऍक्च्युली ऑर्डर काय आहे. आता हे व्यवस्थित लक्षात दिल्यानंतर जे आतापर्यंत अपील झालेले आहे 2009, 2011, 2019, 2025 आणि अगदीच आपण जून जुलैमध्ये पाहिलं होतं की टीईटी मॅन्डेटरी नव्हती, परंतु आता मात्र ती मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. आणि मित्रांनो, याला नंतर अपील नसणार आहे. त्यामुळे शिक्षकांना ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतो त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण आता त्यांना या भरतीसाठी ही परीक्षा पास केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाहीये. त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये अजून प्रश्न असतील की याच्यामध्ये जागा कशा वाढणार आहेत, आणि अर्थातच जी आता शिक्षकांची जी परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये हे कसं मित्रांनो, हे लक्षात घ्या, ज्यांची टीईटी नाही असे बरेच शिक्षक तुम्हाला इथं काम करताना दिसतात. त्याच्यामध्ये बरेच आहेत की ज्यांच्यामध्ये म्हणजे खरं ते ऍक्च्युली टीईटी साठी त्यांनी बराच वेळ मागितला, त्यांना देण्यात आला, परंतु ते पास करू शकले नाहीत. कारण टीईटी पास करणे हे टेट पास करण्यासारखं इतकं सोपं नाही. टेट मध्ये आपण पाहतोय की 1.25 उमेदवारांना मार्क्स मिळालेले आहेत, प्रामाणिक उमेदवार पाठी राहिलेले आहेत, परंतु टीईटी खरंच जेन्युन परीक्षा असते. जवळपास नोव्हेंबर महिन्यामध्ये जेव्हा 3 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली, तेव्हा कुठं त्याच्यामध्ये 16,000 फक्त उमेदवार पास झाल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. आता हे 216 पॉईंट पाहून घेऊया. त्याच्यामध्ये त्यांनी कसं दिलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन डायरेक्ट टीचर्स हु वेअर लेस दॅन 5 इयर्स सर्व्हिस. आता याच्यापासून एक्झेम्पशन कोणाला आहे, तर ज्यांची सर्व्हिस आहे ती फक्त 5 वर्षाची राहिलेली आहे, रिटायरमेंटचे, त्यांना मात्र याच्यातून हे एक्झेम्पशन मिळणार आहे. त्याचबरोबर जे रिटायर आहे 2 वर्ष राहिलेले आहेत, अर्थातच 5 वर्षाच्या खाली आहेत, त्यांना मात्र कंपल्सरी एक्झेम्पशन आहे. परंतु बाकीच्या सर्व शिक्षकांना टीईटी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी जो वेळ देण्यात आलेला आहे तो फक्त आणि फक्त 2 वर्षाचा. आता तुमच्या प्रश्नावरती येऊया. मित्रांनो, तुमचा प्रश्न काय आहे की जी टीईटी आहे कंपल्सरी करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये जो महत्वाचा जो पॉइंट आहे, ऑर्डर ऑन ऍप्लिकेबिलिटी ऑन द टीईटी टू इन सर्व्हिस टीचर, ह्याच्यामधलं एक वाचून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पर द डिटेल डिस्कशन अबाउट द रेस्टिंग on the same, we hold that the provisions of RT Act have to be complied by the all school as defined by the section 2 subsection 9 of the RT Act, except the schools established and administered by the minority with the religious or linguistic. Till such a time the reference is decided, the subject is answer to the question formulated above the section 7. Logically, it would be follow that in-service teachers, irrespective to the length of their service, would be required to the qualify the TET to the continuing service. तो शिक्षकांना सब्जेक्ट टू द मायनॉरिटी सोडून सर्वांना ही टीईटी आहे ती बंधनकारक असणार आहे. त्याचबरोबर आता टीईटी फ्रॉड आहे त्यांना सुद्धा सध्या संधी देण्यात आली आहे नियुक्तीची. त्यांचा सुद्धा कोर्टाचा नुकताच निर्णय, शासन निर्णय सुद्धा तुम्ही झालेला पाहू शकत असाल. त्याचबरोबर आता मात्र जो हा टाइम पिरियड त्यांनी घेतलेला आहे शिक्षकांना त्यांच्या याच्यासाठी, तो मात्र थोडासा त्यांना दिलासा देणार आहे. कारण कसं आहे की त्यांना ती वेळ सुद्धा देणं तितकंच गरजेचं आहे. तर हे ऍक्च्युली हे कशा पद्धतीने डिटेलमध्ये दिलेलं आहे ते आपण पाहू शकतो. आता अध्यापन सेवेशी संबंधित सर्व शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नती मिळण्यासाठी शिक्षक पात्रता म्हणजे टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. सुप्रीम कोर्टाने असे निर्देश दिलेले आहेत.
न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑस्टिन जॉर्ज मिसर यांच्या खंडपीठाने म्हटले की नोकरीत 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी शिक्षक असलेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण असणे कंपल्सरी आहेत व त्यांनी जर परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा सक्तीची निवृत्ती घ्यावी. इतका क्लिअर कट याचा मिनिंग आहे. त्याचबरोबर ज्या शिक्षकांच्या सेवेत फक्त 5 वर्ष शिल्लक आहेत त्यांना खंडपीठाने दिलासा दिला आहे. तमिळनाडू महाराष्ट्र या अनिवार्य टीईटी संबंधित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. त्याचबरोबर ही जी उमेदवार प्राथमिक व उच्च प्राथमिक म्हणजे 1ली ते 8वी साठी शिक्षक होतात त्यांच्यासाठी पात्र आहे की नाही हे 2010 मध्ये राष्ट्रीय एनसीटीने अनिवार्य केलेली आहे. 2010 पासून जरी अनिवार्य करण्यात आली होती तरी सुद्धा गेली 15 वर्ष झाले की अनिवार्य आहे की नाही असे म्हणून बरेच शिक्षक आतमध्ये घर करून बसलेले आहेत. ते सक्तीची रजा घ्यायला तयार नाहीत, निवृत्ती घ्यायला तयार नाहीत. म्हणून मात्र आता कोर्टाने त्यांना सक्तीचं बाहेर काढण्यात आलेलं आहे. जी 2 वर्षाची परमिशन त्यांना देण्यात आली होती, 2 वर्षामध्ये त्यांना ते टीईटी कंपल्सरी पासिंग करणं गरजेचे आहे. त्याच्यापासून सुद्धा आपण पाहतोय जी सुविधा देण्यात आली होती मगाशी मी तुम्हाला म्हटलं ती सुद्धा आता त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेली आहे. आणि याचमुळे येणाऱ्या काळामध्ये शिक्षक भरतीसाठी आता जागा उपलब्ध होणार आहेत.